नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मित्रांनो, येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायली अर्जुनला म्हणते की आजचा संपूर्ण दिवस हा फक्त तन्वी आणि अर्जुनचाच असेल. तर अर्जुन म्हणतो चालेल, काहीच हरकत नाही. तर आता अर्जुन आपली कार बाहेर काढतो आणि सायलीची वाट पाहत असतो. सायली आता तयार होऊन येते, त्यावेळी मात्र अर्जुनची नजरच हटत नसते, कारण अर्जुनच्या समोर सायली नाही तर तन्वी असते. सायली म्हणजेच तन्वी खूप छान तयार होऊन आणि तिचं रूप पालटूनच अर्जुनच्या समोर आलेली असते. ती इतकी छान आणि सुंदर दिसत असते की आता सायलीबरोबर अर्जुनला त्यात तन्वीही दिसत असते. तन्वीचा तो बालिशपणा, तिचं छान तयार होणं, ह्या सगळ्या गोष्टी आता पुन्हा एकदा समोर येत असतात. आता सायली आणि अर्जुन एका टपरीवर येतात. त्यावेळी सायली अर्जुनला म्हणते मला वडापाव खायचा आहे. अर्जुन नकार देत असतो, पण सायलीच्या हट्टापुढे अर्जुनचं तरी कुठे काही चालतं. आणि शेवटी अर्जुन होकार देतात. सायली खुश होते आणि आता ती वडापाव खात असते. भर पावसात चिंब भिजत वडापावचा आस्वाद ती घेत असते. दोघंही खूप खुश असतात. तर दुसरीकडे या सगळ्या प्रकाराबद्दल सचिन प्रियाला सांगतो. त्यावेळी प्रिया सचिनला म्हणते सायली अर्जुन जितकी मजा करून घ्यायचे आहेत ना तितकी मजा करून घेऊ देत. सायली अर्जुन जितका एन्जॉय करायचं आहे ना तितका करा, कारण आता तुमच्या आयुष्यात एक मोठं वादळ येणार आहे. तुमच्यासमोर एक मोठं वादळ उभं असणार आहे आणि समोर आता एक मुलगी उभी असते जी प्रियाला भेटण्यासाठी आलेली असते. प्रिया तिच्याकडे पाहते, पण त्या व्यक्तीचा चेहरा काही दिसत नाही. ती ओढणी गुंडाळतच आता प्रियाला भेटण्यासाठी आलेली असते. प्रियाला म्हणते तुझं माझ्याकडे काही काम होतं का? तर प्रिया म्हणते हो, आता माझं तुझ्याकडे खूप महत्त्वाचं काम आहे आणि मला माहीत आहे हे काम फक्त तूच करू शकतेस. आता प्रियाचा नक्की सायली अर्जुनच्या विरुद्ध असा कुठला डाव असेल आणि यासाठी प्रियाला नक्की कोण मदत करतंय हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी मेघ मराठी या यूट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.